नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी रेश्मा तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये फिश बाही कटिंग अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला बाहीचे पेपर कटिंग व्यवस्थित समजेल. काही महत्त्वाच्या टिप्स दिले आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ही बाही कट करताना आपण मापे कसे घेतले आहेत ते पाहूया. आपल्या चॅनलवरती जे नवीन आहेत त्या सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. आणि ज्यांना बाही कटिंगविषयी जे प्रश्न असतील ते कमेंटमध्ये लिहा. इथे उंची मी 6 इंच घेत आहे. शिलाई केल्यानंतर उंची 5 इंच होणार आहे. इथं कॅप उंची म्हणजे बाहीची मुंडा खोली 3 इंच घेत आहे आणि दंडघेर आपला 6.5 इंच आहे. त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई माया वाढवून घेणार आहे. 6.5 इंचावरती खूण करून 1.5 इंच इथं शिलाई माया वाढवलेली आहे. आता आपण जिथे कॅपचं मार्किंग केलं होतं म्हणजे मुंडा खोलीचं मार्किंग केलं होतं तिथं आपण आडवी लाईन घेणार आहे. आडव्या लाईनवरती आपण आकार देण्यासाठी मार्क करून घेणार आहे. इथं आपला छातीचा चौथा 9 इंच आहे. तिथे आपण अर्धा इंच वजा करून 8.5 इंचावरती मार्क करून 1.5 इंच शिलाई माया वाढवून घेणार आहे. 8.5 इंचावरती मार्क केलेला आहे आणि तिथून पुढे 1.5 इंच शिलाई माया वाढवलेली आहे. आता आपण हे शिलाई मायाची मार्किंग करून घेऊया. आणि जिथं आपण बाहीची उंची घेतलेली आहे तिथं 1 इंचावरती मार्क करून बाहीला आकार देणार आहे. जिथे आपण 7.5 इंचावरती 8.5 इंचावरती मार्किंग केलेले आहे. इथे 8.5 इंचावरती मार्किंग केले आहे. तिथून 1 इंचावरती मार्किंग केलेले आहे. तिथपर्यंत आपण तिरपी लाईन घेणार आहे. आणि आता हा तिरप्या लाईनीचा मध्यबिंदू घेणार आहे म्हणजे अर्ध घेणार आहे. इथं तिरपी लाईन 8 इंच आहे तर आपण 4 इंचावरती मार्क करून घेणार आहे आणि अर्धा इंचावर त्या बिंदूपासून वरती अर्धा इंचावरती मार्क करून घेणार आहे बाहीचा शेप देण्यासाठी. आता 1 इंच जिथं मार्क केलेला आहे ना तिथून आपण बाहीला आकार देणार आहे. या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आपण इथून जिथे अर्ध्यावरती तिरप्या लाईनवरती अर्ध्यावरती मार्किंग आहे तिथून आपण खाली आकार देऊन घेणार आहे. या पद्धतीने बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. हा झाला वरचा आकार. आता आपण बाही कट करून घेऊया आणि दुसरा आकार देऊया. इथे आपण बाही कट केलेली आहे आणि आपण बाहीला दुसरा आकार देऊया. इथे 1.25 इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे. आणि तिथून बाहीचा असा फोल्ड करून घ्यायचा आहे दुसरा आकार देण्यासाठी. असा आकार दिला तर आकार खूप छान येतो. या पद्धतीने
आता हा जो आकार आहे तो आपण कट करायचा आहे. या पद्धतीने आपण नेहमी बाही कट करतो तशी बाही कट करून घेतलेली आहे. आता या बाहीपासून आपण फिश बाही तयार करणार आहे. ते मध्यावरती कट करून घेणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपल्या बाहीचा आकार हा किती छान असा आलेला आहे. हा वरचा जो कमी भाग आहे तो आपण पुढच्या साईडला करतो हा वाला, आणि हा जास्तवाला मागच्या साईडला करतो. आता हा पुढच्या साईडला करतो त्याला आपण मार्क करून घेऊया. हा पुढच्या साईडला करायचा आहे. बाही जोडताना जी छातीचा भाग असतो पुढची साईड असते त्या साईडला आपण हा भाग जोडणार आहे आणि मोठावाला भाग हा पाठीमागच्या साईडला करणार आहे. आता याच्यापासून आपण ही बाही आपण नेहमी कट करतो तशी कट केलेली आहे. आता इथून आपण या बाहीपासून फिश बाही कट करणार आहे. आता ही बाही आहे ते आपण सरळ करून घेऊया. हा बाहीचा मध्य आहे, हा मध्य आहे. तर आपण इथे हा मध्यापासून 1.5 इंच या साईडला घेणार आहे खालच्या साईडला, आणि 1.5 इंच हे वरच्या साईडला मार्क करून घेणार आहे. आणि आता आपण हा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आता आपण हे कट करूया. कट करण्याआधी मी पुन्हा सांगत आहे, इथं जे मध्य आहे तिथून आपण 1.5 इंच खालच्या साईडला घेतलेले आहे, आणि वरच्या साईडला जो मध्य आहे तिथून आपण या साईडला 1.5 इंच घेतलेले आहे. आणि आता आपण आकार दिलेला आहे तो आकार कट करत आहे. ही झाली फिश बाहीची कटिंग. हाच आकार जो आहे तो आपण या साईडला ठेवून घेणार आहे. आणि बाही कट करून घेणार आहे. इथे पाहू शकता ही फिश बाहीची कटिंग केलेली आहे. ही पुढच्या साईडला जोडतो तो भाग, आणि मागच्या साईडला जोडतो तो भाग जोडताना आपण या पद्धतीने जोडून घेणार आहे शिलाई करताना. ही आहे आपली फिश बाहीची कटिंग. अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे. बाही जोडताना आपण जो 2 भाग घेतलेले आहेत ह्या भागाचे 2 कटिंग करायचे आहेत, आणि या भागाचे 2 कटिंग करायचे आहेत, म्हणजे 2 बाह्या तयार होतील. आणि जोडताना हा मध्यावरती जो कट आपण केलेला आहे आणि इथे जो मध्यावरती कट केलेला आहे बरोबर तो एकावरती एक अशा पद्धतीने जोडायचा आहे बाही जोडताना, म्हणजे ही फिश बाही व्यवस्थित अशी दिसते. या पद्धतीने जोडायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता किती छान असा फिश कट आलेला आहे. आणि इथे आपण पायपिंग किंवा लेस लावू शकता. इथे जो आकार दिलेला आहे इथून अशी लेस किंवा पायपिंग आपण लावू शकतो. आणि या पद्धतीने बाही जोडल्यानंतर खूप छान अशी ही बाही दिसते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा, त्याचा मी
उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. धन्यवाद.